मित्रांनो, उद्या 5 तारखेला विजय जल्लोष विजयोत्सव साजरा करणार आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. दोन भाऊ एकत्र येणार आहेत. मनोमिलन होणार आहे. अगदी भरत भेट होणार आहे असंच म्हणायला हरकत नाही. ब्ल्यूप्रिंट ठेवायची खूप हौस आहे. तर एक ब्ल्यूप्रिंट त्यांनी परत एकदा मांडावी ह्या महाराष्ट्रासमोर, अवघ्या महाराष्ट्रासमोर, अवघ्या मुंबईसमोर, आणि दाखवावं मराठी माणसाचं, मराठी भाषेचं ते कसं काय उद्धार करणार आहे. मी आव्हान करतोय राज ठाकरेंना. राज ठाकरेंनी हे दाखवावं आणि मगच हे विजय जल्लोष साजरे करावे. हा विजय मेळावा घ्यावा. त्याच्यामध्ये जे येणारे आहेत ना तुमच्यासोबत, तो शिवसैनिक नसणार आहे, तो मनसैनिकसुद्धा नसणार आहे. तो कोण असणार आहे? उभाट्याचा कार्यकर्ता. तो कोण असणार आहे? मनसेचा कार्यकर्ता. मी अवघ्या महाराष्ट्राला विचारतोय, अवघ्या महाराष्ट्रीयन जनतेला विचारतोय, अवघ्या महाराष्ट्रीयन मतदार राजाला विचारतोय की तुमचं काय भलं झालं आणि कोणी भलं केलं, कुठल्या नेत्याने भलं केलं, कुठल्या नेत्याच्या मार्फत तुमचं भलं झालं, हे जरा कमेंट बॉक्समध्ये मांडा अगदी प्रामाणिकपणे. मग तो कुठल्याही पक्षाचा असो. वैयक्तिकरित्या तुमचं काय भलं झालं, काय उद्धार झाला, काय प्रगती झाली, काय उन्नती झाली, याचासुद्धा जरासा उजळणी करून एक आराखडा, एक बेरीज किंवा वजाबाकी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडावी. हेच वास्तव तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. माझं विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या आप्तेष्टांना पाठवा. आणि मित्रांनो, ही जी काय मी मेहनत घेतो आहे ना तुमच्यापर्यंत पोचण्याची, तुमच्यासमोर वास्तव ठेवण्याची, हे विश्लेषण करण्याची एक अभ्यासपूर्वक करतो आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला नव्हे. सर्व गोष्टीचा विचार करून. मला कोणाबद्दल द्वेष नाही आहे, राग नाही आहे. मी जे काय ठेवतो आहे ते फक्त आणि फक्त समाजकारणाचं, राजकारणासाठी ठेवतो आहे. समाजकारणाचं राजकारण व्हावं यासाठी ठेवतो आहे. समाजकारणाचं राजकारण की फक्त राजकारण, हा भेद तुमच्यासमोर ठेवतो आहे. समाजकारणाचं राजकारण की फक्त राजकारण, हा भेद तुमच्यासमोर ठेवतो आहे. विचार करा, निर्णय घ्या. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर. मित्रांनो, उद्या 5 तारखेला विजय जल्लोष विजयोत्सव साजरा करणार आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. दोन भाऊ एकत्र येणार आहेत. मनोमिलन होणार आहे. अगदी भरत भेट होणार आहे असंच म्हणायला हरकत नाही. रामाची आणि भरताची भेट. मित्रांनो, आता भरत कोण आणि राम कोण हे जरा शोधावं लागेल. पण ह्या राज ठाकरेंना मला काही प्रश्न विचारायचे. तुम्ही आज उद्धव ठाकरेंच्या सोबत चाललात, उद्धव ठाकरेंचा हात स्वीकारताय, उद्धव ठाकरेंची सोबत स्वीकारताय. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. दोन भाऊ एकत्र येत आहेत. चांगलं घडावं, कुटुंबामध्ये एक ऐक्य निर्माण व्हावं, हीच इच्छा असते प्रत्येकाची. कुटुंबामध्ये जे कलुषित वातावरण झालं होतं, जे दूषित वातावरण झालं होतं, ते शुद्ध व्हावं, पवित्र व्हावं, चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही हे तुमच्या कुटुंबातील कलुषितपणा, दूषितपणा दूर करण्यासाठी कोणाचा वापर करताय? तर मराठी माणसांचा, मराठी भाषेचा. ही गोष्ट इथे दुर्दैवाची आहे. मराठी माणूस
मराठी भाषा, म्हणजे बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी ही शिवसेना उभी केली असंच म्हणायला हरकत नाही. हाच तो उद्देश होता, मराठी माणसासाठी, मराठी माणसांच्या आवाजासाठी, मराठी माणसांच्या भल्यासाठी, मराठी माणसांच्या उद्धारासाठी बाळासाहेबांनी शिवसेना 1965 साली स्थापन केली. त्यानंतरचा तिचा प्रवास बघितला तर मराठी माणसापासून हिंदू आणि हिंदुत्व याच्यापर्यंत जो प्रवास त्यांचा झाला, त्या प्रवासापर्यंत एकंदरीत जर विचार केला तर मराठी माणसाचं काय भलं झालं, मराठी माणूस, मराठी माणसाचं भलं, मराठी माणसाचा उद्धार, उत्कर्ष ह्या विषयापासून हिंदुत्व, या हिंदुत्वापर्यंत जो प्रवास झाला मराठी माणसाचा, त्याच्यातून नक्की मराठी माणसाचा काय उद्धार झाला. मुंबईमध्ये मराठी टक्का होता, मराठी माणसं होती. मुंबईमध्ये मराठी टक्का होता, मराठी माणसं होती. टक्केवारीने मराठ्यांचा मराठी बहुतांशी होते. मग ते बहुतांशी मराठी गेले कुठे. मराठी माणसांची उद्योजक म्हणून काय ओळख झाली, व्यापारी म्हणून काय ओळख झाली. एक वडापाव उद्योगपती आणि एक झुणका भाकर केंद्र उद्योगपती, याच्या पलीकडे मराठी माणसाची उद्योगपती म्हणून किंवा व्यावसायिक म्हणून ओळख नाही झाली. आणि तो काळ कोणता, तर शिवसेनेचा काळ, 25 वर्षाचा काळ, महानगरपालिकेचा काळ. आणि ह्या काळामध्ये मराठी माणसाचा काय उद्धार झाला, हा राज ठाकरेंनी उत्तर द्यावं. आणि ज्यावेळी तुम्ही शिवसेनेत होतात, बाळासाहेबांनी, खुद्द बाळासाहेबांनी ही शिवसेना आपल्या मुलाच्या ओंजळीत टाकली, आपल्या मुलाच्या ओंजळीत टाकली, मुलाला आपल्या कार्याध्यक्ष बनवलं. त्यावेळीसुद्धा तुम्ही शिवसेनेत होतात, त्यावेळी तुम्ही ते स्वीकारलं, तुम्हीच उद्धव ठाकरेचं नाव पुढे पुकारलं किंवा त्याला अनुमोदन दिलं असं तुम्हीच म्हणताय. मग ते केल्यानंतर, उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाल्यानंतर अशी काय परिस्थिती निर्माण झाली, अशी काय वेळ तुमच्यावर आली की तुम्ही शिवसेनेमधून बाहेर पडलात आणि तुम्ही वेगळं दुकान थाटलं. वेगळं दुकानं, मी दुकान हा शब्द वापरला कारण आता एक गोष्ट लक्षात आली, उद्धव ठाकरेंनी सुद्धा दुकान थाटलं आणि राज ठाकरेंनी सुद्धा दुकान थाटलं. हा पक्ष नाही, ही संघटना नाही आहे, ही जनहितासाठी स्थापन केलेली संघटना नाही आहे. बाळासाहेबांनी जी संघटना स्थापन केली होती ती जनहितासाठी होती, पण त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या हातात आल्यानंतर ही संघटना जनहितासाठी झाली नाही, ही यांची काय झाली, प्रायव्हेट मालमत्ता झाली, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली. तशीच मग राज ठाकरेंनी सुद्धा एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालू केली, ती म्हणजे मनसे. मग त्यावेळी तुम्ही त्या मनसे शिवसेनेमधून बाहेर का पडलात. आता तुम्हाला वाटते महाराष्ट्राच्या भल्यासाठी, उद्धारासाठी, जर हेच महाराष्ट्राचं उद्धार भलं तुम्हाला करायचं होतं, हीच तुमची इच्छा होती, मग त्यावेळी जर तुम्ही त्या शिवसेनेत राहिला असतात, गुमान गपचूप मूग गिळून, आणि महाराष्ट्राचं भलं केलं असतं, उद्धार केला असता, वेळोवेळी पदोपदी उद्धव ठाकरेंचे कान पकडून त्यांना योग्य मार्गावर आणला असतात. जे तुम्ही खळखट्याक करताय ना, तो खळखट्याक तुम्ही त्या शिवसेनेमध्ये राहून, त्या पक्षामध्ये राहून केला असतात, तर कदाचित महाराष्ट्राचं भलं झालं असतं. तुम्ही जी ब्ल्यूप्रिंट जगाला दाखवताय, दुनियाला दाखवतायत, मुंबईला दाखवतायत, महाराष्ट्राला दाखवतायत, ती ब्ल्यूप्रिंट तुम्ही मुंबई महानगरपालिका ज्यांच्या हातात होती, मुंबई महानगरपालिका ज्यांच्या हातात होती, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या हातात होती, त्या उद्धव ठाकरेंच्या सोबत जर तुम्ही राहिला असतात आणि ती ब्ल्यूप्रिंट तिथे तुम्ही जर त्या उद्धव ठाकरेंच्या समोर ठेवली असती आणि उद्धव ठाकरेंनी मान्य केलं नसतं, ऐकलं नसतं आणि तुम्ही जर खळखट्याक केलं असतं, तर एका दिवस मी मान्य केलं असतं. त्यामुळे आपल्याला ते समजलं असतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते की राज ठाकरे शिवसेनेमधून बाहेर का पडले, त्यांचा उद्देश काय होता, उद्दिष्ट काय होतं. तुम्हाला जर महाराष्ट्राचं भलं करायचं होतं, ठाकरे ब्रँड जिवंत ठेवायचा होता, तुम्हाला दोन्ही भावांना एकत्र राहायचं होतं, तर मग हे का घडलं.
हा एक प्रश्न आहे, हा एक सवाल आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुसलमानांचं लागून चालन जे केलं उद्धव ठाकरेंनी, लागून चालन केलं उद्धव ठाकरेंनी, तुष्टीकरण केलं, त्यावेळी हेच राज ठाकरे तोंडसुख घेत होते. मग यापुढे उद्धव ठाकरे हे मुसलमानांची साथ सोडणार आहेत का? मुसलमानांची लागून चालन सोडणार आहेत का? मुसलमानांचं तुष्टीकरण सोडणार आहेत का? हे जरा त्याने आपल्या भावाला विचारावं गळाभेट घेण्यापूर्वी राज ठाकरेंनी. आणि 25 वर्ष जी सत्ता राबवली त्याने म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये आणि ह्या आर्थिक राजधानीतून राजधानीच्या त्या महापालिकेतून जो बक्कळ पैसा कमवला आणि देशी विदेशी याने मालमत्ता उभी केली, त्या आपल्या भावाला हे राज ठाकरे प्रश्न विचारतील का? किंवा राज ठाकरेंकडे अशी कुठली साधनसामुग्री आली की त्या साधनसामुग्रीतून, त्या व्यवसायातून, त्या धंद्यातून त्याने आपलं साम्राज्य उभं केलं? हेही राज ठाकरेंनी सांगावं. काय नक्की म्हणजे कोणाचं भलं करायला चालला? भलं मराठी माणसाचं, मराठी भाषेचं, की तुमच्या दोघांचं? बघा मित्रांनो, काय गंमत आहे. मराठी माणसाची काय अवस्था आहे, काय दुर्दैव आहे. मराठी तुमची, भांडी घासा आमची, हेच चाललं आहे. अवघ्या मुंबईमध्ये हीच गोष्ट निदर्शनात येते. मराठी तुमची, मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची. म्हणजे विचार करा, राज ठाकरेंनी अगदी विरोध दाखवला दुकानांच्या पाट्या बदलायच्या मराठीमध्ये. त्या पाट्या मराठीमध्ये रंगल्यासुद्धा, बोर्ड लागलेसुद्धा. पण ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर त्या दुकानात मराठी व्यावसायिक निर्माण झाला का? मराठी व्यापारी निर्माण झाला का? ह्या प्रश्नाचं उत्तर राज ठाकरेंनी द्यावं. काय नक्की तुमचं प्रेम कशावरती आहे? मराठी माणसावरती आहे, मराठी भाषेवरती आहे, की तुमचं दुकान चालवण्यावरती आहे? आणि विजय जल्लोष तुम्ही साजरा करणार आहात उद्या, त्या विजय जल्लोषाच्या निमित्ताने मला राज ठाकरेंना एक प्रश्न विचारायचा आहे. आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या अनेक मंत्र्यांनी, खुद्द शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा खुलासा केला की आमच्या म्हणण्याप्रमाणे किंवा आमच्या GR प्रमाणे आम्ही कुठेही हिंदी किंवा इंग्रजी ही अनिवार्य आहे असा उल्लेख त्याच्यात नाही आहे. त्यांच्या GR मध्ये हिंदी अनिवार्य आहे, इंग्रजी अनिवार्य आहे असा कुठेही उल्लेख नाही आहे. प्रश्न उपस्थित झाला तो म्हणजे पहिलीपासून मराठी बरोबर इतर ह्या दोन भाषा आहेत, इतर दोन भाषा, मग ती हिंदी असो, संस्कृत असो किंवा पंजाबी असो, गुजराती असो, कोणतीही भाषा असो, म्हणजे देशी कुठलीही भाषा किंवा विदेशी तिसरी भाषा, इंग्रजी असो, जर्मन असो, फ्रेंच असो, जापनीज असो, चायनीज असो, अशी कोणतीही विदेशी भाषा, म्हणजे पहिलीपासून ती शिकवली जाऊ नये. काय आहे? अनिवार्यता नाही आहे. तर कोणतीही देशी भाषा कोणतीही दुसरी देशी भाषा, देशी मातृभाषा आणि तिसरी विदेशी भाषा, ह्या दोन भाषा मराठीसोबत पहिलीपासून शिकवल्या जाऊ नये की शिकवल्या जाव्या, ह्याच्यावरती प्रश्न चिन्ह आहे. ह्याच्यावरती आता एक SIT निर्माण केलेली आहे, एक शिष्टमंडळ स्थापन केलेलं आहे की आता नक्की मराठीसोबत ह्या दोन भाषा कितवीपासून शिकवल्या जाणं योग्य आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे
की आम्ही असं ठरवलं होतं की तिसरी नंतर म्हणजे चौथीपासून अन्य 2 भाषा मराठीसोबत, मग ती देशी असेल कुठलीही भाषा किंवा कुठलीही विदेशी भाषा असेल, पण सुरुवातीला फक्त ॲक्शन, जसं बालवाडीमध्ये शिकवलं जाते, जसं बालवाडीमध्ये छोट्या शिशूमध्ये शिकवलं जाते. मित्रांनो लक्षात आलं का? तसं ॲक्शनमध्ये ह्या 2 भाषा, ना की मराठीसारखी अगदी ती भाषा म्हणून एक लँग्वेज म्हणून ती शिकवली जाईल 1ली ते 3रीपर्यंत. हा सरळ साधा मुद्दा होता. मग नक्की तुमचा विजय कुठून झाला? कसला विजय झाला? काय विजय प्राप्त केलं? तुम्ही हास्यास पात्र झालात. मी राज ठाकरेंना प्रश्न विचारतोय, कारण उद्धव ठाकरेंना काही प्रश्न विचारून अर्थच नाही आहे. कारण जो मुर्दा असतो त्या मुर्द्याला किती हलवा, किती लाथा घाला, किती ढुंगणावर मारा, काही करा त्याला, तो जिवंत होणार नाही, तो जागा होणार नाही. कारण झोपी गेलेल्याला आपण जागा करू शकतो आणि ढोंग केलेल्याला सुद्धा जागा करू शकतो. आता इथे झोपी गेलेले तर नाही आहेत राज ठाकरे, हे ढोंग केलेले आहेत. कारण झोपी गेलेले असते तर कदाचित त्यांनी या 5 तारखेला विजय जल्लोष साजरा केला नसता. त्यांनी स्वागत केलं असतं त्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला, स्वागत केलं असतं आणि गप्प बसले असते. पण विजय जल्लोष साजरा करण्याचा, विजयोत्सव साजरा करण्याचा जो मानस निर्माण केला आहे, इच्छा निर्माण केली आहे, आणि ते पण एका नतद्रष्ट व्यक्तीबरोबर. त्यामुळे हे मी प्रश्न विचारतो राज ठाकरे यांना, कारण राज ठाकरेंकडून ही अपेक्षा नव्हती. राज ठाकरेंनी जर उद्धव ठाकरेंबरोबर जायचं असेल, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. गळाभेट घ्यायचा असेल, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या ही गोष्ट खटकण्यासारखी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे नितेश राणेंनी प्रश्न निर्माण केला आहे, त्याच्याबद्दल मला राज ठाकरेंना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एखाद्या गुजराती मारवाड्याच्या कानफटात खळखट्याक करताय, एखाद्या भैयाच्या UP बिहारवाल्याच्या, झारखंडच्या, उत्तरेकडच्या एखाद्या नागरिकाच्या, एखाद्या व्यापाऱ्याच्या, एखाद्या व्यावसायिकच्या कानफटात खळखट्याक करतायत, एखाद्या सामान्य व्यक्तीच्या कानफटात खळखट्याक करताय. चला मान्य आहे, ते सुद्धा उद्धट बोलले, त्यांनी प्रत्युत्तर उद्धटपणे दिलेली आहे. त्यामुळे खळखट्याक होणं चुकीचं नाही आहे, त्यांच्याबरोबरसुद्धा, त्यांच्यासोबतसुद्धा. कारण ज्या प्रकारे त्यांनी प्रत्युत्तर केलेलं आहे, त्यांना प्रश्न विचारल्यानंतर, त्यांना रोखल्यानंतर जो त्यांचा अहंकार होता, मीपणा होता, बाबा त्यांनी असं सांगितलं असं, हां ठीक आहे, मी प्रयत्न करेन, मी महाराष्ट्रात राहतोय, मराठी मुंबईत राहतोय, तर मी प्रयत्न करेन. आता मला बोलता येत नाही, मी अभ्यास करेन, मी विचार करेन, तर कदाचित खळखट्याक झाला नसता, असं तरी मला वाटते. आणि तेवढी तरी विद्वत्ता राज ठाकरेंकडे आहे. तरीसुद्धा मी एक त्यांना प्रश्न विचारतो राज ठाकरेंना. चला खळखट्याक केलं तुम्ही, त्यांच्या ते उद्धट झालेत, उद्विग्न झालेत, आणि त्वेषाच्या भरात, अगदी अहंकाराच्या भरात त्यांनी प्रत्युत्तर केलं, म्हणून तुमच्या मनसैनिकांनी खळखट्याक केलं. पण असेच मुसलमान मोहल्ल्यांमध्ये असे प्रत्युत्तर करणारे जाळीच्या टोपीवाले, लांब दाढीवाले, हे जे आहे त्यांची जी ओळखच आहे, आणि 5 वेळा नमाज पढणारे, अल्लाहू अकबर म्हणणारे, हे ज्यावेळी उद्धट उर्मट भाषा वापरतात मराठी भाषेबद्दल, त्यावेळी मला तिथे असं दिसलं नाही एखादा मनसैनिक जाऊन त्याने तिथे खळखट्याक केलं आहे. तिथे जाऊन सैनिकाने किंवा उद्धव ठाकरेच्या एखाद्या कार्यकर्त्याने, मनसेच्या कार्यकर्त्यांनी ना उद्धव ठाकरेच्या कार्यकर्त्यांनी जाऊन खळखट्याक केलं आहे असं कुठे दिसून आलेलं नाही आहे. आणि हा मुद्दा जो उपस्थित केला आहे नितेश राणेंनी, तो अगदी योग्य आहे. त्या मुद्द्याला सुद्धा राज ठाकरेंनी उत्तर द्यावं. आणखीन एक प्रश्न, मुंबईमधून मराठी टक्का का घसरला?
मुंबई महानगरपालिका ही एवढी मोठी संस्था, आर्थिक राजधानी असलेली ही महानगरपालिका, या महानगरपालिकेमधून आलेल्या उत्पन्नातून मराठी माणसासाठी असं काय भरघोस घवघवीत अशा योजना आणल्यात, असं मराठी माणसासाठी काय घवघवीत काय सादर केलं, काय मिळवून दिलं, काय साध्य करून दिलं या उद्धव ठाकरेंनी गेल्या 25 वर्षात. फक्त वडापाव उद्योगपती आणि झुणका भाकर केंद्र उद्योगपती. आता तो सुद्धा नाही आहे, झुणका भाकर सुद्धा नाही आहे आणि वडापाव उद्योगपती सुद्धा नाही आहे. आणि ह्या ज्या गिरण्या कामगारांची जी अवस्था आहे, अजूनही ती केस चालू आहे, त्याचा अजूनही निकाल लागलेला नाही. तो निकाल लागावा यासाठी या उद्धव ठाकरेंनी काय प्रयत्न केले? हा संप कोणी फोडला? गिरणी कामगारांचा संप हा कोणी फोडला? कोणी या गिरणी कामगारांना रस्त्यावर आणलं, देशोधडीला लावलं? याचंही उत्तर राज ठाकरेंनी द्यावं. कारण गिरणी कामगार हा मराठी होता आणि बहुतांशी हा कोकणी होता. आणि ह्याच कोकणी माणसांनी, कारण मुंबई ही कोकणच आहे, अगदी पालघरपासून ते सावंतवाडीपर्यंत कोकण आहे. म्हणजे पालघरच्या अगोदर संजानपासून, त्याच्यात कुलाबा जिल्हा आला म्हणजे मुंबईसुद्धा आली, ठाणा आला, पालघर आला कोकणामध्ये. म्हणजे विचार करा, ह्या कोकणाने तुम्हाला भरभरून दिलं आणि ह्या कोकणी माणसाची तुम्ही अशी जी काय अवस्था निर्माण केली, जे काय देशोधडीला लावली, त्याचं उत्तर कोण देणार? काय झालं? त्या गिरणी कामगारांच्या जीवावरती ह्या गिरणी उभ्या राहिल्या, एवढी मालमत्ता उभी केली या गिरण्यांच्या मालकांनी. ती जी मालमत्ता आहे, ती प्रॉपर्टी आहे, एकरो जमीन होती, ती कोणाच्या घशात घातली? कोहिनूर मिल इथे राज ठाकरेंनी एक प्रकल्प करण्याचा मानस धरला होता आणि तो प्रकल्पामध्ये त्यांनी आपली हिस्सेदारीसुद्धा दाखवली होती. कोहिनूर मिल म्हणजे विचार करा मित्रांनो, म्हणजे राज ठाकरेंना हे चांगलं माहिती आहे. ज्या मिल आहेत, ज्या गिरणी होत्या, कापड गिरणी होत्या, त्यांची जी प्रॉपर्टी, जमीन जुमला जो होता, एकरोनी होता, तो कुठे गायब झाला? कोणाच्या घशात घातला? कुठल्या मराठी माणसाला तो आंधळ म्हणून दिला हे तरी सांगावं. कुठल्या मराठी माणसाचं भलं केलं त्या एकरो जमिनीमधून, हे उत्तर द्यावं राज ठाकरेंनी. काय केलं नक्की मराठी माणसाचं? मराठी बांधव, कोळी बांधव, त्यांचा काय उद्धार झाला? काय त्या मराठी कोळी बांधवांसाठी यांनी काय भरघोस काम केलं, याचं उत्तर द्यावं. आता मी एक व्हिडिओ टाकणार आहे माझ्या भटका केव्हा या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. इथेच बाबू गेनू म्हणून एक हे आहे, मंडई आहे, हुतात्मा बाबू गेनू मंडई, भटवाडीमध्ये, घाटकोपरमध्ये. त्याची दुरावस्था बघा. त्याच्यावरती एक छोटासा व्हिडिओ टाकला आहे, पण ह्या हुतात्मा बाबू गेनू मंडईच्या अनुषंगाने एक मी व्हिडिओ बनवणार आहे. तो व्हिडिओ मी टाकणार आहे. त्यावेळी त्या व्हिडिओच्या अनुषंगाने मी तुम्हाला प्रश्न विचारतो. अशा मंडया अनेक आहेत मुंबईमध्ये. ह्या मंडईची दुरवस्था कशी झाली? तिथे त्या मंडईमध्ये मराठी माणूस का दिसत नाही? तो मराठी माणूस गायब कसा झाला? देशोधडीला कसा लागला? याचं उत्तर द्यावं. ह्या महानगरपालिकेचे हॉस्पिटल आहेत, हे हॉस्पिटल कुठे गेली? म्हणजे विचार करा मित्रांनो. त्या हॉस्पिटलमध्ये बाहेरून तुम्हाला सामान आणावं लागते, औषधं आणायला लागतात. अत्याधुनिक तुम्हाला जर तिथे चिकित्सा करायची असेल तर बाहेर प्रायव्हेटमध्ये जाऊन तुम्हाला ती चिकित्सा करून मग त्याचे जे हे आहेत पेपर आहेत, केस काय म्हणतात त्याला, ते आणून मग ते हॉस्पिटलमध्ये दाखवावे लागतात. म्हणजे विचार करा मित्रांनो. म्हणजे KM, आपला नायर,
जे हॉस्पिटल, असे जे अनेक सरकारी हॉस्पिटल आहेत, म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक साधन सामुग्री का नाही आली? नवीन हॉस्पिटल सोडून द्या, नवीन हॉस्पिटल सोडून द्या, पण जी जुनी आहेत ती अत्याधुनिक का झाली नाही? ती सुसज्ज का झाली नाही? हा माझा एक प्रश्न आहे या राज ठाकरेंना. विजय जल्लोष करा, पण कुठला जल्लोष? सगळा बक्कळ पैसा तुम्ही कमवला. त्या उद्धव ठाकरेंनी एका मातोश्रीनंतर दुसरी मातोश्री उभी केली, जगभरामध्ये प्रॉपर्टी उभ्या केल्या आणि मराठी माणसाच्या तोंडाला पानं पुसली. तुम्ही वेगळं काय केलं? तुम्ही अगदी राजगडानंतर तुम्ही आता ते काय ते शिवतीर्थ उभं केलं. आला कुठून पैसा? काय व्यवसाय होता, काय उद्योग होता, हेही सांगावं महाराष्ट्राला, मराठी माणसाला. बस झालं हो. मराठी माणसाच्या तोंडाला पानं पुसणं आता खूप झालं. तुमचा काय अपमान केला उद्धव ठाकरेंनी? कसं काय तुम्हाला सळोकीपळ करून सोडलं उद्धव ठाकरेंनी? याच्यावर मला जायचं नाही, कारण तो तुमचा प्रश्न आहे. तुमची हकालपट्टी केली, हात धरून बाहेर काढलं की लात मारून बाहेर काढलं त्या शिवसेनेमधून, याच्यावर मला जायचं नाही आहे. हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मला तळमळ, दुःख एवढ्यासाठी होती आहे की मराठी माणसाची कुत्र्याने हाल खावी अशी परिस्थिती निर्माण झालेली. झोपडपट्टी पुनर्विकास हा जो प्रकल्प आणला तुम्ही, म्हणजे शिवसेनेने, त्याच्यातून नक्की काय साध्य केलं? पुऱ्या मुंबईमध्ये झोपडपट्ट्या बोकाळल्या. म्हणजे विचार करा, झोपडपट्टी पुनर्विकासाच्या माध्यमातून तुम्ही हा जो प्रकल्प, हे जे प्रकल्प राबवलेत, त्याच्यातून फक्त एकच गोष्ट निर्माण झाली, ती म्हणजे मुंबईमधील अनेक शहरामध्ये, अनेक विभागांमध्ये झोपडपट्टी बोकाळली. आणि ही झोपडपट्टी बोकाळण्याच्या मागे हात कोणाचा होता? तर तिथल्या स्थानिक नगरसेवकाचा. हा नगरसेवक कोण होता? तर शिवसेनेचा. बहुतांशी शिवसेनेच्या नगरसेवकाने ह्या झोपडपट्ट्या बोकाळण्यासाठी खतपाणी घातलं, हात दिला, परप्रांतीयांना तिथे आणलं आणि झोपड्या बांधा, कोण येईल ते आम्ही बघतो, कारण म्युन्सिपल कॉर्पोरेशन आमच्या हातात आहे, ठाण्याची सुद्धा आणि मुंबईची सुद्धा. म्हणजे बघा काय दुर्दैव आहे. आणि आम्ही बोंबलतोय काय? एवढे परप्रांतीयाचा लोंढा आला कुठून? अरे तुम्हीच आणलात. या महानगरपालिकेच्या माध्यमात झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मार्फत तुम्ही त्यांना आमंत्रित केलं की या फुकट्यात झोपडपट्टी मिळते, आणि फुकट्यात घर बांधल्यानंतर फुकट्यात तुम्हाला एखादा फ्लॅट मिळतोय. म्हणजे तुम्ही विचार करा, 250 स्क्वेअर फीट, आता तो 350 स्क्वेअर फीट झाला, आता 450 स्क्वेअर फीट होईल, 500 स्क्वेअर फीट होईल. म्हणजे फुकट्यात झोपडी बांधा आणि घर मिळवा. ही स्कीम कोणी दिली? खुद्द शिवसेनेने. याचा विचार करावा. आणि राज ठाकरेंनी परप्रांतीयावरती आपलं तारे तोडावेत. परप्रांतीय काय? मला एक आव्हान आहे राज ठाकरेंना. तुम्ही असे मराठी म्हणताय ना, मराठी कामगार उभे करा. म्हणजे लेबर म्हणून ज्यावेळी आवश्यकता असते, एखादा काम करण्यासाठी एखादा सुतार हवा असतो, एखादा लोहार हवा असतो, एखादा शिंपी हवा असतो, म्हणजे जी छोटी मोठी कामं केली जातात. आता माझा व्यवसाय डेव्हलपिंगचा, तिथे मला असे लेबर लागतात. आता ही लेबरची आवश्यकता आहे, त्यावेळी मराठी माणूस पुढे येत नाही, काम करायला बघत नाही. मग तिथे काय करावं? मग कोणाचा हात पकडावा? मग त्या परप्रांतीयाचा पकडावा की मराठी माणसाचा पकडावा? मग त्यांनी अशी एक योजना आणावी की मराठी माणसांना एकत्र आणून मराठी माणसामधून असे हे लेबर तयार करणं, कामगार तयार करणं आणि ते कामगार प्रोव्हाइड करणं. मला आवश्यकता आहे माझ्या व्यवसायामध्ये
मराठी माणूस कामगार म्हणून, आणि आता तरी माझ्याबरोबर माझ्याकडे काम करणारा हा मराठी माणूसच आहे. मला राज ठाकरेंनी सांगितलेलं नाही आहे किंवा उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं नाही आहे, पण मी ठरवलं मराठी माणसालाच बरोबर घेऊन काम करायचं. त्रास भरपूर झाला, मराठी कामगार शोधायला त्रास झाला, मराठी कॉन्ट्रॅक्टर शोधायला त्रास झाला, पण मी मराठी माणसाला सोबत घेऊनच काम करतोय. फक्त सांगण्यापुरतं नव्हे, दाखवण्यापुरतं नव्हे, तर वास्तवात अगदी जमिनीवरती येऊन मी काम करतोय. कोकणासाठी काम करतोय, कोकणी माणसासाठी काम करतोय. 1997 पासून मराठी माणसासाठी काम करतोय. फक्त बोलाची कडी आणि बोलाचा भात नव्हे, कुठलाही बॅनर नाही आहे, कुठल्याही संघटनेबरोबर नाही आहे. शिवसैनिक होतो, बाळासाहेब गेल्यानंतर जय राम, बस, जय हिंद, जय महाराष्ट्र, करा कष्ट, साधा उद्दिष्ट, नाहीतर व्हाल नष्ट, आणि खाल पुष्ट. ही परिस्थिती मला करून घ्यायची नव्हती, त्यामुळे मी कुठल्याही संघटनेत नाही आहे, पण मी मराठी माणसावरती काम करतोय. एकला चलो रे, वन मॅन आर्मी. पण आम्ही परत कोणाच्या सोबत नाही गेलो, अशा लागून चालन करणाऱ्याच्या सोबत नाही गेलो, अशा लागून चालन करण्याच्या, अशा तुष्टीकरण करणाऱ्याच्या सोबत नाही गेलो. ज्यांनी आपल्या वडिलांच्या पुढे जे ब्रीद लागलं होतं, उपमा लागली होती, उपाधी लागली होती, हिंदू हृदय सम्राट, अशा आपल्या पित्याबरोबर द्रोह करणारा पिताद्रोही व्यक्तीसोबत आम्ही नाही गेलो. आता शिंदेंसोबत सुद्धा नाही आहेत आम्ही कुठल्याच पक्षात नाही आहे, कुठल्याच संघटनेत नाही आहे, पण अशा पित्याद्रोही व्यक्तीसोबत सुद्धा गेलो नाही. ह्याचे विचार करा, उत्तर द्यावं. तुम्हाला तो अपमान मान्य आहे का? आपल्या दैवताचं, तुम्ही त्याला काय म्हणत होता? विठ्ठल म्हणत होता. तुमचं ते दैवत होतं, पण माननीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे असे 2 हात पसरून म्हणायचे, काय म्हणायचे? माझ्या जमलेल्या बंधू भगिनीनो आणि मातानो. पण म्हणताना काय म्हणायचे? तमाम माझ्या हिंदू भगिनीनो मातानो, हिंदू म्हणायचे. आता त्यांचे पुत्र हिंदू हा शब्द विसरले, आता फक्त म्हणतात तमाम. म्हणजे विचार करा, कोण तमाम? तमाम केलं त्यांनी काम. अशा उद्धव ठाकरेंच्या सोबत तुम्ही जाणार आहात का? जावा, खुशाल जावा. तुमच्यासोबत जे जातील, कोण असतील तुमचे कार्यकर्ते, तुमचे समर्थक, त्यांना लख लाव. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हे जे काय मी प्रश्न उपस्थित केले राज ठाकरेंसमोर, तुम्ही विजय जल्लोष करा, तुम्ही विजय मेळावा घ्या, आणखीन काय काय करा, पण हे सर्व केल्यानंतर महाराष्ट्राचं भलं काय होणार आहे यानंतर ह्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा द्यावं. तुम्ही एकत्र येऊन काय महाराष्ट्राचं भलं करणार आहात, काय तुमच्याकडे ती ब्ल्यू प्रिंट आहे, काय तुमच्याकडे तो प्लान आहे, आराखडा आहे, तो एकदा महाराष्ट्रासमोर ठेवावा राज ठाकरेंनी. कारण त्यांना ब्ल्यू प्रिंट ठेवायची खूप हौस आहे. तर एक ब्ल्यू प्रिंट त्यांनी परत एकदा मांडावी ह्या महाराष्ट्रासमोर, अवघ्या महाराष्ट्रासमोर, अवघ्या मुंबईसमोर, आणि दाखवावं मराठी माणसाचं, मराठी भाषेचं ते कसं काय उद्धार करणार आहे. आम्हाला ते जाणून घ्यायचं आहे. आणि ते जर आम्हाला पटलं, रुचलं, तर आम्हीसुद्धा तुमच्यासोबत येऊ. बघूया आहे का तेवढी ताकद, क्षमता, हिम्मत. मी आव्हान करतोय राज ठाकरेंना. राज ठाकरेंनी हे दाखवावं आणि मगच हे विजय जल्लोष साजरे करावे, हा विजय मेळावा घ्यावा. त्याच्यामध्ये जे येणारे आहेत ना तुमच्यासोबत, तो शिवसैनिक नसणार आहे, तो मनसैनिकसुद्धा नसणार आहे. तो कोण असणार आहे? उभाट्याचा कार्यकर्ता. तो कोण असणार आहे? मनसेचा कार्यकर्ता. म्हणजे कोण? हुजऱ्या, सतरंजी हंतरणारा. कारण हे 2 दुकानं थाटलेली आहेत. एकाने उभाटा हे दुकान थाटलं आहे आणि एकाने मनसे हे दुकान थाटलं आहे. आणि हेच त्याचे सर्व आहेत. यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत येणारे तिथे कामगार असणार, माथाडी कामगार असणार. आता या माथाडी कामगारांकडून काय अपेक्षा करावी, तो त्यांचा प्रश्न आहे. ते ज्यांना सामील व्हायचं आहे त्या माथाडी कामगारांना, ज्या हुजऱ्यांना, ज्या गुलामांना, त्याने अवश्य जावं. आणि काय पुढे करायचं, काय निर्णय घ्यायचा त्यांच्या हातात आहे.
मी अवघ्या महाराष्ट्राला विचारतोय, अवघ्या महाराष्ट्रीयन जनतेला विचारतोय, अवघ्या महाराष्ट्रीयन मतदार राजाला विचारतोय की तुमचं काय भलं झालं आणि कोणी भलं केलं, कुठल्या नेत्याने भलं केलं, कुठल्या नेत्याच्या मार्फत तुमचं भलं झालं, हे जरा कमेंट बॉक्समध्ये मांडा अगदी प्रामाणिकपणे. मग तो कुठल्याही पक्षाचा असो. वैयक्तिकरित्या तुमचं काय भलं झालं, काय उद्धार झाला, काय प्रगती झाली, काय उन्नती झाली, याचासुद्धा जरासा उजळणी करून एक आराखडा, एक बेरीज किंवा वजाबाकी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडावी. हेच वास्तव तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. माझं विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या आप्तेष्टांना पाठवा. आणि मित्रांनो, ही जी काय मी मेहनत घेतो आहे ना तुमच्यापर्यंत पोचण्याची, तुमच्यासमोर वास्तव ठेवण्याची, हे विश्लेषण करण्याची एक अभ्यासपूर्वक करतो आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला नव्हे. सर्व गोष्टीचा विचार करून. मला कोणाबद्दल द्वेष नाही आहे, राग नाही आहे. मी जे काय ठेवतो आहे ते फक्त आणि फक्त समाजकारणाचं राजकारणासाठी ठेवतो आहे. समाजकारणाचं राजकारण व्हावं यासाठी ठेवतो आहे. समाजकारणाचं राजकारण की फक्त राजकारण, हा भेद तुमच्यासमोर ठेवतो आहे. समाजकारणाचं राजकारण की फक्त राजकारण, हा भेद तुमच्यासमोर ठेवतो आहे. विचार करा, निर्णय घ्या. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.